नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण आज देणार आहोत. आज आहे 11 एप्रिल आणि 10व्या हप्त्याचं वाटप हे फिक्स झालेलं आहे. कोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार, कोणत्या बहिणींना मोठं गिफ्ट भेटणार आणि कोण या लाभापासून वंचित राहणार. कारण बऱ्याच लाडक्या बहिणी 10व्या हप्त्यातून वगळल्या जाणार आहेत, कारण त्यांना हा हप्ता येणार नाही आहे. त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि कोणत्या बहिणींना 10व्या हप्त्याचं मोठं गिफ्ट भेटणार आहे. 5 गिफ्ट वाटपसुद्धा चालू आहेत. ते कोणत्या बहिणींना भेटणार आणि 10व्या हप्त्याचं नक्की वाटप कोणत्या बहिणींना होणार आहे, कोण पात्र आणि कोण राहणार 10व्या हप्त्यापासून वंचित. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आज देणार आहोत. महत्त्वाचे 5 गिफ्ट वाटपसुद्धा चालू आहेत. त्याचं क्रेडिट सर्व महिलांना होत आहे. तुम्हाला होत आहे का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आपण जाणून घेणार आहोत कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी 10व्या हप्त्यातून वंचित राहणार आहेत. त्या या योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत का, कोणत्या असणार आहेत आणि नवीन एक मोठी घोषणा झालेली आहे. कोणती आहे ती घोषणा? किती झालेल्या आहेत लाडक्या बहिणी अपात्र आणि वयानुसार सुद्धा 4 टप्प्यात वाटप करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे. किती वय असेल तर कधी हप्ता, वयानुसार 4 टप्पे पडलेले आहेत. कोणत्या वयातील महिलांना कधी पैसे, ही तारीखसुद्धा आपण डिक्लेअर करणार आहोत आणि महत्त्वाचे 4 टप्पे असणार आहेत. त्या 4 टप्प्यात 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे. कोणत्या टप्प्यातील महिलांना कधी पैसे, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना कधी पैसे, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आज देणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमीसुद्धा आपण आज देणार आहोत. महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत. त्यामुळे किती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि किती लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं वाटप भेटणार आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या नियमांमुळे तुम्हाला बाहेर काढण्यात आलं आणि तुम्ही जर बाहेर निघाला असाल तर इथून पुढे एकही हप्त्याचं वाटप हे तुम्हाला भेटणार नाही का? आणि जर भेटणार नसेल तर तुम्हाला काय पर्याय आहेत? त्यानंतरसुद्धा तुम्ही परत लाडकी बहीण योजनेत पात्र ठरू शकता. महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत. तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या असणार आहेत. काय आहे ती सर्व अपडेट आणि लाडकी बहीण योजनेत मोठ्या घोषणा झालेल्या आहेत आणि 4 टप्प्यात जे वाटप होणार आहे ते कोणत्या वयातील महिलांना कधी पैसे, वयानुसार टप्पे काढण्यात आलेले आहेत. कोणत्या वयातील महिलांना कधी पैसे भेटणार आहेत, सर्व डिटेल माहिती आपण तर जाणूनच घेणार आहोत. परंतु तारीख फिक्स झालेली आहे आणि अक्षय तृतीयानिमित्त महिलांना पैसे देण्याचं हे खरे न्यूज आहे का, त्याविषयी सुद्धा सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आंबेडकर जयंतीनिमित्त हे पैसे वाटप हे यूट्यूबला सध्या तुम्हाला ट्रेंडिंगला पाहायला भेटत असेल. आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्हाला पैसे भेटणार का, ती सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आंबेडकर जयंतीनिमित्त जर पैसे भेटणार असतील तर कोणत्या महिलांना भेटणार आणि कोणत्या राहणार वंचित. आंबेडकर जयंतीनिमित्त हे पैसे वाटप होणार नाही आहे, कारण आंबेडकर जयंतीनिमित्त हे पैसे लगेच टाकले जाणार नाही आहेत. त्याची तारीख शासनानं फिक्स केलेली आहे. कोणत्या तारखेला पैसे, तर तुम्हाला 30 एप्रिलला हे पैसे वाटप 100% गॅरंटेड होणार आहे आणि 4 टप्प्यात पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे कोणत्या वयातील महिलांना कोणत्या टप्प्यात पैसे, ही अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि महिलांना तारीख फिक्स झाल्यामुळे महिला चिंतामुक्त झालेल्या आहेत. महिलांना 10व्या हप्त्याची 100% खात्री लागलेली आहे की हे 30 तारखेला पैसे पडणार आहेत. महिला चिंतामुक्त झाल्या, परंतु बऱ्याच महिलांना हे पैसे पडणार नाही आहेत. तर कशामुळे पडणार नाही आहेत? त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, कोणत्या निकषावर तुम्हाला बाहेर काढण्यात आलेलं आहे, सर्व डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहेच. त्यामुळे महिलांना चिंता करण्याची गरज नाही, कारण खरी माहिती, ओरिजिनल माहिती, अपडेट, महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत. महिलांना आता वयानुसार 4 टप्प्यात पैसे भेटणार आहेत. तर 4 टप्पे कोणते असणार आहेत आणि 4 टप्प्यात कोणत्या वयातील महिलांना कधी पैसे, तीच डिटेल माहिती आपण घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या महिलांना कोणत्या टप्प्यात पैसे आणि किती टप्पे पडलेले आहेत आणि कोणत्या टप्प्यातील महिलांना किती टक्के महिलांना पैसे भेटणार आहेत. पहिल्या टप्प्यातील महिलांना 20% महिलांना पैसे पडणार आहेत पहिल्या टप्प्यात. दुसरा टप्पा आहे तो 25% महिलांचा. तिसरा टप्पा आहे 25% महिलांचा आणि चौथा टप्पा आहे 30% महिलांचा. असं 4 टप्प्यात हे वाटप होणार आहे.
परंतु या 4 टप्प्यात वयानुसार पैसे भेटणार आहेत. कारण जे आहे ते वय ज्या महिलांचं वय किती ते किती आहे त्या महिलांना कधी पैसे, सर्व डिटेल माहिती लगेच आपण पुढे जाणून घेणार आहोत. महत्त्वाची अपडेट आहे, वयानुसार वर्गीकरण करून यादी तयार करण्यात आलेली आहे. महिला व बाल कल्याण विभागाने याची यादी वयानुसार वर्गीकरण करून तयार केलेली आहे. कोणत्या वयातील महिलांना कधी पैसे? पहिल्या टप्प्यातील 20% महिलांना, 21 ते 30 वर्ष वयोगटातील महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत. 21 ते 30 वर्ष ज्या महिलांचं वय आहे त्या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत. आणि कोणता टप्पा कधीपासून चालू होत आहे ते सुद्धा अपडेट आपण देणार आहोत. कारण दुसऱ्या टप्प्यातील महिलांना 30 ते 42 ज्या महिलांचं वय असेल त्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे पडणार आहेत. आणि 42 ते 54 वर्ष वयोगटातील महिलांना तिसऱ्या टप्प्यात पैसे पडणार आहेत. 42 ते 54 ज्या महिलांचं वय असेल त्या महिलांना तिसऱ्या टप्प्यात पैसे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि शासनानं तशी यादी तयार केलेली आहे. चौथ्या टप्प्यातील महिलांना 54 ते 65 वयोगटातील महिलांना चौथ्या टप्प्यात वाटप होणार आहे. हे 4 जे टप्पे आहेत ते महत्त्वाचे आहेत. कारण 4 टप्प्यात वयानुसार वर्गीकरण करून यादी तयार करण्यात आलेली आहे. आणि 30 एप्रिल रोजी सर्व महिलांना पैसे पडणारच आहेत. कारण तशी या घोषणा शासनानं केलेलीच आहे. 30 एप्रिल निमित्त अक्षय तृतीयानिमित्त हे तुम्हाला पैसे वाटप होणार आहे. 10व्या हप्त्याचं वाटप तुम्हाला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती, शुभ मुहूर्तावरती तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहेत. परंतु कोणत्या वयातील महिलांना आपण ते तर जाणून घेतलेलंच आहेत. आणि महिलांसाठी आनंदाची दुसरी एक बातमी, महत्त्वाची बातमी देण्या अगोदर आपण जाणून घेऊयात 72 लाख ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्या 72 लाख महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. अंगणवाडी सेविका जी पडताळणी करत आहेत त्या डाटानुसार आपल्याकडे जी माहिती आलेली आहे त्यानुसार 72 लाख महिला, आतापर्यंत 52 लाखाचा आकडा समोर आलेला होता आणि आता 72 लाखावरती हा आकडा गेलेला आहे. 72 लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत. त्या 72 लाख महिलांना हे पैसे आता पडणार नाही आहेत. 72 लाख महिला या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत. परंतु उरलेल्या महिलांना अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती, शुभ मुहूर्तावरती तुम्हाला हे पैसे वाटप चालू होणार आहे. आणि त्या महिलांना मात्र 10व्या हप्त्याचे पैसे हे क्रेडिट केले जाणार आहेत. 10वा हप्ता तुम्हाला 1500 रुपये येणार आहे. परंतु 2100 रुपयांची घोषणासुद्धा लवकरच होण्याची शक्यता आहे. आणि ती कधी होऊ शकते तर 2100 रुपयांची घोषणा तुम्हाला जुलै महिन्याच्या 1 तारखेला होणार आहे. 1 तारीख ही आपल्याकडे आलेली आहे. 1 तारखेला तुम्हाला 2100 रुपयांची मोठी घोषणा शासन करणार आहे. कारण 1 वर्ष पूर्तीनिमित्त हे महिलांना पैसे वाटप 2100 रुपयांचं होणार आहे. त्यामुळेच या 72 लाख महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. गरजू आणि गरीब महिलांनाच याचं वाटप व्हावं हेच शासनाचं धोरण आहे. त्यामुळे 72 लाख महिला बाहेर निघाल्यानंतर आता 2100 रुपयांची घोषणा लवकरच होणार आहे. हा मोठा आकडा आहे. आणि ज्या महिला या नियमांमध्ये बसत नव्हत्या त्यांना मात्र लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. महिलांना 5 मोठे गिफ्टसुद्धा वाटप चालू आहेत. कोणते 5 गिफ्ट आहेत ते महिलांना आता भेटत आहेत. 5 गिफ्टच्या माध्यमातून तुम्हाला मोठे पैशाचं वाटप होत आहे. महत्त्वाचे 5 गिफ्ट कोणते आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला किती पैशांचं वाटप होत आहे. महिलांच्या अकाउंटला हे पैसे क्रेडिट होत आहेत. महिलांना हे पैसे पडत आहेत. त्यामुळे तुम्हाला पडत आहेत का? आणि नवीन नियम, मोठे 5 गिफ्ट, नवीन निकष, हे जर तुम्ही नवीन नियम आणि निकष जे आहेत त्यामध्ये पात्र असाल तरच मात्र तुम्हाला हे गिफ्ट आणि 10व्या हप्त्याचं वाटप. इथून पुढे लाडकी बहीण योजनेत जर तुम्हाला प्रत्येक हप्ता सुरळीत पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला नवीन निकष जे आहेत ते तुम्ही पात्र ठरले पाहिजे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतील सर्व हप्ते हे तुम्हाला सुरळीत चालू राहतील. त्यामुळे तुम्ही हे नवीन निकष जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कोणते 5 गिफ्ट आहेत ते फक्त नवीन निकष पात्र असाल तरच पडणार आहेत. कोणते 5 गिफ्ट आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात. कोणते नवीन निकष आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत. ते जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं आणि 5 गिफ्टचं वाटप होणार आहे. महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेत आहोत. 2490 रुपये तुम्हाला जमा झाले का? पहिलं गिफ्ट आपण जाणून घेऊयात.
2490 रुपयांचं हे मोठं गिफ्ट तुमच्यासाठी शासन घेऊन आलेलं आहे. अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 गॅस मोफत तुम्हाला दिले जातात. त्या 3 गॅसची सबसिडी 2490 रुपये हे तुम्हाला जमा झाली का? आणि जर झाली नसेल तर काय करायचं, ती सुद्धा डिटेल माहिती आपण पुढे देणार आहोत. महत्त्वाची अपडेट जाणून घेत आहोत आणि कोणते 4 कारण आहेत ते त्या कारणामुळे 72 लाख महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. 72 लाख महिलांना या योजनेतून अपात्र केलं. कोणत्या 4 नियमांमध्ये हे लाडक्या बहिणी बसल्या नाहीत? तर पहिला नियम होता 4 चाकी गाडी. ज्या महिलांच्या नावे 4 चाकी गाडी असेल, ट्रॅक्टर सोडून 4 चाकी गाडी ज्या महिलांच्या नावे असेल त्या महिलांना मात्र या योजनेतून अपात्र करण्यात आलं. दुसरा नियम होता इन्कम टॅक्स. जर महिला इन्कम टॅक्स भरत असतील तरीसुद्धा महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलेलं होतं. आणि 2.5 लाखाच्या उत्पन्नाचे जे अट होती त्यामध्ये सुद्धा महिलांना बाद करण्यात आलं. 2.5 लाखाच्या पुढे जर उत्पन्न असेल तरीसुद्धा महिलांना बाद करण्यात आलं. नोकरीला असाल तरीसुद्धा बाद करण्यात आलं. आणि इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर मात्र इतर योजनेतून किंवा लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपयांचंच वाटप तुम्हाला होणार आहे. कोणत्याही योजनेचा लाभ घ्या, फक्त त्या योजनेतून 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डवरती आनंदाचा शिधा. अक्षय तृतीयानिमित्त महत्त्वाची अपडेट. अक्षय तृतीयाच्या निमित्तानं तुम्हाला रेशन कार्डवरती आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. आणि आनंदाचा शिधासोबत तुम्हाला साडी वाटप तर 100% होणार आहे. कारण साडी शासन महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि कॅबिनेट बैठकीत हा निर्णय झाल्यामुळे तुम्हाला 100% साडी ही कुपनवरती भेटणार आहे. कुपनवरती तुम्हाला आनंदाचा शिधा आणि साडी वाटप हे दोन्ही गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. रेशन कार्डवरती तुम्हाला अक्षय तृतीयानिमित्त या गोष्टी भेटणार आहेत. अक्षय तृतीयाच्या 8 दिवस अगोदर याचं वाटप सुरू होत आहे आणि ते तुम्हाला 100% भेटणार आहे. परंतु 10व्या हप्त्याची तारीख जरी जाहीर झालेली असली तरी हप्ता येणार, पण बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत आणि तशी पडताळणी चालू आहे. आतापर्यंत 72 लाख आकडा समोर आलेला आहे आणि अजून किती लाडक्या बहिणी अपात्र होणार याचा आकडासुद्धा आपण पुढे देणारच आहोत. आतापर्यंत 72 लाखाचा आकडा समोर आल्याची माहिती आहे आणि हप्ता घोषित झाला आहे. शुभ मुहूर्तावरती तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप 30 तारखेला होणार आहे. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने 30 तारखेला तुम्हाला हे वाटप होत आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची मोठी खुश खबर दिलेली आहे. आणि 2490 रुपये जर तुम्हाला जमा झाले नसतील, गॅस टाकीचे 3 सबसिडी तुम्हाला जर पडल्या नसतील तर काय करायचं? KYC जी आहे, गॅसची KYC करणं गरजेची आहे. गॅस जर KYC केली तरच तुम्हाला हे 2490 रुपये जमा होतील. अन्यथा हे रक्कम तुम्हाला जमा होणार नाही आहे. यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुमची KYC करणं जरुरी आहे आणि गॅस टाकी बुक करून घेणं गरजेचं आहे. जर टाकी बुक केली नाही तरीसुद्धा ही सबसिडी पडत नसते. त्यामुळे 2490 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर गॅस KYC करा आणि गॅस टाकी बुक करून घ्या, तरच तुम्हाला याचं वाटप होणार आहे. आणि 10व्या हप्त्याची यादी अखेर तयार केलेली आहे. 10व्या हप्त्याची यादी तयार झाल्यामुळे महिलांना आनंद झालेला आहे. कारण 10व्या हप्त्याची 30 तारखेला सर्व महिलांना क्रेडिटचे मॅसेज येणार आहेत. 1500 रुपयांचं जे वाटप आहे ते तुम्हाला 30 तारखेला 100% खात्रीशीर तुमच्या अकाउंटला पडणार आहेत. त्यामुळे महिलांच्या मनातील शंकांचं निरसन आता झालेलं आहे. परंतु त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार नाहीत. कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत, त्या कोणत्या नियमांमुळे वगळण्यात आल्या ते नियम आपण जाणून घेतलेले आहेत. आणि त्या नियमांमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात काही लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. त्यांच्या खात्यात हे 1500 रुपये जमा होणार नाही आहेत. परंतु महत्त्वाचे गिफ्ट वाटप चालू आहेत. हे गिफ्ट कोणते आहेत ती सुद्धा जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे भांडी संच योजना जी आहे, बांधकाम कामगार जे योजना आहे त्यामध्ये तुम्हाला भांडी संच दिला जातो आणि अनेक लाभ आहेत या योजनेचे. तुम्हाला जर घ्यायचे असतील तर ऑनलाईन बांधकाम कामगारची नोंदणी करा आणि त्यामध्ये तुम्हाला हा लाभ दिला जातो. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी चालू आहे. आणि शिलाई मशीन पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही ऑनलाईन याची नोंदणी करून फॉर्म भरून तुम्ही 15,000 रुपये शिलाई मशीनसाठी तुम्हाला भेटत असतात. ते सुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता. महत्त्वाच्या गिफ्टविषयी आपण अपडेट पाहत आहोत. महत्त्वाचे गिफ्ट महिलांना वाटप होत आहेत.
घरकुल योजनेमार्फत 2 लाख रुपये दिले जातात. 2 लाख रुपयांचा निधी हा घरकुलासाठी दिला जातो. तुम्हाला घर बांधण्यासाठी. ज्या महिलांना घर नसेल त्या महिलांसाठी घरकुल योजना आहे आणि त्यांना पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यांना 2 लाख रुपये हे दिले जातात. महत्त्वाचं म्हणजे हा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सध्या अर्ज चालू आहेत, ते सुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर पैसे पडणार आहेत ती सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं आहे, पुणे जिल्हा असणार आहे, सातारा असणार आहे, सोलापूर असणार आहे, नाशिक, जळगाव, इकडे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड असेल, हिंगोली असेल, अकोला असेल, नागपूर असेल, गोंदिया असेल, गडचिरोली, चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, लातूर असेल, औरंगाबाद असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, या जिल्ह्यातील महिलांना सर्व महिलांना पैसे पडणार आहेत. आणि उरलेल्या जिल्ह्यातील महिलांना सुद्धा दुसऱ्या टप्प्यात पैसे लगेच पडणार आहेत. 1 ते 2 दिवसाचा डिफरन्स असू शकतो. 2 दिवसाचा गॅपमध्ये हे पैसे सर्व महिलांना पडू शकतात. त्यामुळे पहिली चौकशी अंगणवाडी सेविका करत आहेत. अंगणवाडी सेविका काय चौकशी करत आहेत तर त्यांच्याकडे गावातील सर्व डाटा अवेलेबल असतो आणि तो डाटा महिला व बालकल्याण विभागाला हा पाठवत असतात. त्यानुसार तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप होणार की नाही हे ठरणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकेने दिलेल्या डाट्यानुसार कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आणि कोणत्या पात्र त्यानुसारच 1500 रुपये तुम्हाला क्रेडिट होणार आहेत. आणि हा असाच मेसेज तुम्हाला लवकरच जमा होणार आहे. महिलांना 13,500 रुपये आतापर्यंत आलेले आहेत. सर्व 9 हप्ते आतापर्यंत जमा झाले, परंतु 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि ती 30 तारखेला तुम्हाला वाटप होत आहे. अक्षय तृतीयाच्या निमित्तानं तुम्हाला पैसे पडत आहेत आणि त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आनंदी झालेल्या आहेत. आणि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना सर्वात महत्त्वाची अपडेट, तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे. KYC करून घ्या तरच तुम्हाला सर्व गिफ्ट आणि सर्व महत्त्वाच्या योजनांचा लाभ घेता येईल. त्यामुळे KYC ही तुमच्यासाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे. KYC करणं जरुरी आहे, तरच तुम्हाला इतर योजनांचा लाभ घेता येईल आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेता येईल. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत. तुमच्या मनातील काही प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की नोंदवा. तुमच्या शंकांचं निरसन आपण 100% करणार आहोत. आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेतल्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच नवनवीन योजनांची अपडेट आणि लाडकी बहीण योजनेत सर्वात जलद अपडेट आपण देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, धन्यवाद सर्वांचे.